अजित पवार आज बीड दौऱ्यावर पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार। नुकतंच बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, नाहीतर असेच आतमध्ये एकमेकांना संपवतील। बीड जेल प्रकरणावरून मनोज जरांगेंची टीका। मनीषा बिडवे हत्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे का, यासाठी सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड कळम यांनी पोलिसांकडे मागणी केली। वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार। दरम्यान संसदेत विधेयकावरून गोंधळाची शक्यता, विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न। वक्फ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केलं जाईल। भाजपनं सगळ्या खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावलाय। वक्फ सुधारणा विधेयकाबाबत इंडिया आघाडीची बैठक पार पडली। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आजची सभागृहातली रणनीती ठरली। वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार, फडणवीसांचा सवाल। वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार, त्यापूर्वी मुंबईमध्ये उलेमा आणि इमामांनी बैठक घेतली। चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांनी विधेयकाविरोधात उभं राहावं, अन्यथा मुस्लिम धडा शिकवतील, उलेमांचा इशारा। वक्फ सुधारणा विधेयकाला आम्ही लोकसभेत पाठिंबा देऊ, शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। श्रीकांत शिंदेंनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे, म्हस्केंची माहिती। हे तर वक्फ बर्बाद बिल, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भाजपवर टीका। लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। वक्फ सुधारणा विधेयकावर ठाकरे गटाच्या खासदारांची काल रात्री उशिरा दिल्लीत तातडीची बैठक पार। आज लोकसभेमध्ये होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकावर भूमिका निश्चित करण्यासाठी बैठक। उदयनराजे भोसले यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। वतन जमिनींच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। सातारा राजघराण्यांची जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप केला। जमिनीसाठी कोरटकर कोल्हापूर जिल्हा न्यायालयात आज अर्ज करण्याची शक्यता। काल कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम आणखी वाढलाय। दिशा सालियन प्रकरणी याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत सतीश सालियन यांचे गंभीर आरोप। नागपूर हिंसाचारातील आरोपी हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर होण्याचे आदेश। लोकशाही पद्धतीनं एखाद्या कलाकाराची क्रमाक्रमानं कशी हत्या करायची, कुणाल कामराची नवी एक्स पोस्टमध्ये 5 मुद्द्यांचा उल्लेख। स्टुडिओ तोडफोड प्रकरणी जी तत्परता शिवसैनिकांवर कारवाई करण्यात दाखवली ती कुणाल कामरावर दाखवा। शिवसेनेचे कुणाल सरमळकर यांची खार पोलिसांकडे मागणी। कुणाल कामरावर लवकरात लवकर कारवाई करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्याची सरमळकरांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। शिवतीर्थ इथं बैठकीचं आयोजन। मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा आज जालना दौरा। बदनापूर तालुक्यातील आनवी इथं आश्रमशाळेच्या वसतिगृहाचं भूमिपूजन करणार। संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या राजू शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। चैत्र नवमीमध्ये कोलंबी मटण नैवेद्य असतो, तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादू नका, संजय निरुपम यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंची टीका। मनसे सरचिटणीस नयन कदम यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। औरंगजेबाच्या कबरीवर फलक लावण्याची विनंती केली। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबाला इथेच गाडला, अशा आशयाचा फलक लावण्याची विनंती केली। पिंपरी शहराला आमदार अण्णा बनसोडेंच्या रूपानं मोठं पद मिळालं, म्हणून फक्त अभिनंदन करण्यासाठी अण्णा बनसोडेंची भेट घेतली। या पलीकडे अर्थ काढणं चुकीचं, संजोग वाघेरेंचं स्पष्टीकरण। दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं विधान।
दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून धडक कारवाई. दहिसर टोलनाक्यावर पहाटे दुधाच्या गाड्यांची तपासणी. 3 गाड्यांमधून नमुने संकलित. भेसळीच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी करणार. तसंच 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीनं करणार. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. जुनं वाहन स्क्रॅप केल्यास नव्या वाहन खरेदीसाठी 15% कर सवलत मिळणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 3 वर्षात जुनं वाहन स्क्रॅप केल्यास सवलतीचा लाभ लागू होणार. राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी. सिंगल प्रवाशाची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. यासाठी एका संस्थेला 50 बाईक चालवण्याची परवानगी. तर पावसाळ्यामध्ये कव्हर असलेल्या ई-बाईक वापरणार. साताऱ्याच्या कराड शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. संपूर्ण रस्त्यावर गाराच गारा. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार सरी. उन्हाळी पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत. पुढचे काही तास पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि काजूला फटका. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून उकाडा देखील जाणवतोय. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपिटीसह पाऊस. खानापूर तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी. छत्रपती संभाजीनगरच्या कडमाड, पैठण, बिडकीन, वैजापूर तालुक्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. यामुळे गहू, कांदा, भाजीपाल्यासह इतर पिकांचं नुकसान. कोल्हापुरातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी. पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शाहूवाडीमध्ये गारपीट. जालना जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची धावपळ. काढणीला आलेली पिकं आणि फळपिकांना फटका बसण्याची शक्यता. गोसीखुर्दच्या पाण्यासाठी काँग्रेस वैनगंगा नदीत ठिय्या आंदोलन करणार. गोसीखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्यानं शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडेंचा आरोप. ऐन उन्हाळ्यात गुहागरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. शृंगारतळी ग्रामपंचायत परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे 8 बोरवेल, 1 विहीर बाधित. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाही. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय होऊन पूर्णपणे अंमलबजावणी न केल्यानं शेतकरी नाराज. पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान बँक खात्यातून काढण्यापासून राष्ट्रीयकृत बँका आडकाठी आणत असल्याचा धक्कादायक प्रकार. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील प्रकरण. याकडे राज्य सरकारनं लक्ष घालावं, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर राज्यातील महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही. तसंच येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपनीमध्ये घुसू. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा. नांदेडच्या अंतरेश्वर बंधाऱ्याचं पाणी अहमदपूर तालुक्याला देण्याच्या निर्णयाला लोहा तालुक्यात शेतकऱ्यांचा विरोध. लोहा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. अहमदपूरला पाणी दिल्यास लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही अशी भीती. अकोल्याच्या बाळापूरमधील अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीमध्ये घोटाळा. तब्बल 1297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. जवळपास 63,47,924 रुपयांची फसवणूक. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. माथेरानमध्ये पर्यटक वाढण्यासाठी स्थानिक रोजगार, व्यावसायिक आणि आमदार महेंद्र थोरवे यांची बैठक. माथेरान दस्तुरी नाका परिसरात आमदारांनी दुसऱ्यांदा पाहणी केली. अश्वपालक, हातरिक्षा, ई रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला थोरवेंनी सूचना दिल्या. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदनुटी पूजेला सुरुवात. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनुटी पूजेची परंपरा. रोज 1.5 किलो चंदन उगाळून उटी पूजा केली जाते. सांगलीतील काळीखण उद्यानाला महावीर चक्र विजेते शहीद पांडुरंग साळुंखे यांचं नाव. तर कोल्हापूर रोडवरच्या आकाशवाणी चौकाला शौर्य चक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले चौक असं नामकरण करण्यास महानगरपालिकेची परवानगी. उन्हाच्या धडाक्यामुळे ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल. जिल्ह्यातील सगळ्या माध्यमाच्या सगळ्या व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 पर्यंत तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:45 पर्यंत. आज 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे कशळी अंजूर फाटा दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद असेल. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 साठी गर्डर टाकण्याचं काम असल्यानं वाहतूक बंदी.
डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेडमुळे शेकडो रहिवाशांना बेघर होण्याची भीती. 1406 झाडांची कत्तल होणार. स्थानिकांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे मदतीची मागणी केली. नाट्यगृह कसं असावं, कलावंतांना आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबत सर्वंकष नाट्यगृह धोरण 2 महिन्यात आणणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. धोरणांच्या आधारेच यापुढे राज्यातील सगळ्या नाट्यगृहांची निर्मिती केली जाईल. विधेयक क्रमांक 67 केंद्राकडून मागे घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. आयपीसीमध्ये बदल झाल्यामुळे अन्न आणि औषध विभागाचं हे विधेयक मागे घेऊन नव्यानं पुन्हा केंद्राकडे पाठवण्यासंदर्भात राज्य सरकार कार्यवाही करणार. घनकचरा नियोजन शुल्काला कडाडून विरोध करणार. घरोघरी जाऊन मुंबईकरांकडून सजेशन्स लिहून घेणार, सूचना लिहून घेणार. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. पुणे शिरूर संभाजीनगर महामार्गावर टोल भरावा लागणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत टोल वसुलीला मंजुरी. मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचं वार्षिक उत्पन्न 133 कोटी रुपये. न्यासाच्या वार्षिक उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा 15% विक्रमी वाढ. राज्यामध्ये लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवली जाईल. 8 मार्चला शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10,000 रुपयांची एफडी केली जाणार. लेख वाचवा आणि लेख शिकवा मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय. मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाची सोडत 4 एप्रिल रोजी 629 घरांसाठी जवाहरनगर येथील जवाहर सभागृहामध्ये सोडत काढली जाईल. मुंबईतील विलेपार्ले पूर्वच्या श्रद्धानंद रोडवरील 18 घरांवर पालिकेचा बुलडोझर. या घरांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होत होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई. राज्यातील कंत्राटदारांचा हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नवी नियमावली. रस्त्याच्या कामासाठी वारंवार होणारा खर्च टाळण्यासाठी कडक दक्षता नियमावली जारी. घाटकोपर लोहमार्ग पोलीस वसाहतीतील वीज पुरवठा खंडित. तब्बल 1.5 कोटी इतकं वीज बिल थकल्यानं वीज पुरवठा खंडित. या ठिकाणी 700 पोलीस कुटुंब वास्तव्यास. प्रशासनानं तोडगा काढावा अशी मागणी. पुण्यातील टिपू पठाणच्या टोळक्याचा नोटा उडवत तासानाचा व्हिडिओ व्हायरल. टिपू पठाणवर हत्येचा प्रयत्न, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या. कल्याणमधली घटना. सुसाईड नोटमध्ये उल्लेख, सावकाराच्या नावाचाही उल्लेख. सावकारावर कठोर कारवाई करावी, मृताच्या कुटुंबियांची मागणी. मुंबईच्या खार परिसरात नेपाळी गँगचा धुमाकूळ. बंद दुकानाचं शटर कापून चोरी करायचे. गँगमधील 3घांना अटक. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. उत्तर प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका. 24 तास आधी नोटीस देऊन घर पाडणं अवैध. त्यामुळे बुलडोझरनं घरं पाडलेल्यांना 10-10 लाख भरपाई देण्याचे आदेश. 2021 मध्ये प्रयागराजमध्ये योगी सरकारनं बुलडोझर कारवाई केली होती. उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराच्या 30 मीटरच्या परिघामध्ये मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांना पूर्णतः बंदी. रील्स आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. नवी दिल्लीतील झंडेवाला मंदिराजवळ इमारतीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आगीमध्ये अनेक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती. गुजरातमधील बनासकांठा फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट. मृतांची संख्या 18वर. स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात हानी. बचाव कार्य सुरू. म्यानमारमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 2700 जणांचा मृत्यू. 3900हून अधिक जखमी तर 270 जण अजूनही बेपत्ता. बचाव कार्य सुरू. म्यानमारमध्ये 4.7 रिश्टर स्केलवर भूकंपाचे 2 धक्के. भूकंपामुळे इमारतींमध्ये हालचाल. सुदैवानं मोठ्या नुकसानाचं वृत्त नाही. स्थानिक प्रशासन आणि तज्ज्ञांचा सर्वेक्षण सुरू. इस्रायली दूतावासानं पंतप्रधान मोदी आणि नेत्यानाहूचे घिबली आर्ट फोटो शेअर केले. सोशल मीडियावर या आर्टवर्कची चांगली चर्चा. घिबली आर्टमध्ये दोन्ही नेत्यांचा उत्साह दिसून येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.